हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आहे ना, आज आहे ना आपण आलेलो आहोत. बऱ्याच जणांना हा परिसर माहिती असेल किंवा नसेल, पण तर आधी मी माहिती करून देते. तर मोशी पासूनच डुडुळगाव म्हणून आहे, तर तिथं हा धाम आहे. तर तिथं आता सध्या आपण आलेलो आहोत आणि इथं छान तुम्हाला एक मंदिर बघायला मिळते. तर एक 6-7 महिन्यापूर्वीच हे मंदिर सगळ्यांसाठी म्हणजे इथं हे गेलेलं आहे, जे की अनिरुद्ध बापू आहेत त्यांनी. तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आता माहिती देते. तर आता आपण इथं सगळेजण आलेलो आहोत मस्तपैकी. आणि या आधी हा गंध लावलेला आहे, तर आम्ही आळंदीला गेलो होतो आणि तोही व्हिडिओ तुम्हाला येईलच. आणि आळंदीला जे काही हे होतं तेही तुम्हाला समजेलच का आणि कशासाठी गेलो होतो ते. तर इथं आलं का मस्त इथं आपण आधी पाय वगैरे धुवून आपले निघतात आणि मग त्यानंतर आपल्याला मंदिरात प्रवेश. तर मंदिरात गेलं की छान तुम्हाला असं दोन्ही बाजूनी येण्यासाठी जाण्यासाठी इथं व्यवस्था केलेली आहे. आणि पुढे गेले की छान असं इथं जी काही वणीची म्हणजे वनी देवी आहे, सप्तशृंगी देवी, तर तेच इथं बघायला भेटते. तर बघा, छान अशी मूर्ती आहे, खूप भव्य दिव्य इथं मूर्ती आहे ही. आणि खूप सारे लोक इथं आलेले आहेत. तर अजून थोड्या वेळात तुम्हाला इथं फार गर्दी बघायला मिळणार आहे, कारण लोक येतात ते दर्शनासाठी जातात ते. त्यानंतर इथं जे काही गळ्यातील लॉकेट असतील, पुस्तक असतील, तर ते इथं दिले जातात. तर दर्शनासाठी आता आम्ही निघालो होतो तिकडं. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. तर पुढे गेल्याच्या नंतर आता हे अनिरुद्ध बापू कोण आहेत, तर परमेश्वर दत्तगुरू आणि आदिमाता जगदंबा यांच्या भक्तिभाव चैतन्य सदैव असणाऱ्या सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू इसवी सन 1996 पासून विष्णू सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, राधा सहस्त्रनाम, रामरक्षा, श्री साई संचरित अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रवचने देण्यास त्यांनी सुरुवात केली होती. जगभरातील असंख्य श्रद्धावानांसाठी बापू सद्गुरू स्थानी आहेत. आजही प्रत्येक आदर्श गृहस्थाश्रमी असणारे बापू प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो हे स्वतःच्या आचरणातून शिकवतात. आणि खूप त्यांची भक्ती म्हणजे खूप त्यांचे भक्त इथं तुम्हाला आत्ता पाहायला मिळतात. बापूंच्या विद्यार्थी जसेपासून ते आजपर्यंत बापू आपले श्रद्धावान मित्र, आप्त, त्याचबरोबर पीडित आणि उपेक्षितांच्या जीवनातील दुःख, कष्ट व अंधकार दूर करण्यासाठी त्यांचा विकासासाठी अथक प्रयास करत आहेत. आणि हाच त्यांचा जीवनयज्ञ आहे. तर छान तुम्हाला मोठं इथं आपल्या सगळ्यांना मंदिर दिसतंय. छान आपण त्याचं दर्शन घेतोय. अगदी देवीच्या डोळ्यात पाहून दर्शन, इतकं तेजस्वी देवीचं रूप तुम्हाला बघायला मिळतं. त्यानंतर बापूंच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच व्यक्ती ज्या आहेत, तर अनेक म्हणजे क्षेत्राशी ते संबंधित असतात. आणि खूप सारे लोक इथं येत आहेत आणि खूप सारे अनुभव बापू हे त्यांना देत आहेत. तर मंदिराची जी रचना आहे तुम्ही आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून सगळेजण पाहत आहेत. खूप छान असं हे तुम्हाला इथं मंदिर बघण्यास मिळत आहे. आणि पुढं जाऊन मी तुम्हाला अजून जे काही त्यांचे हे पूर्ण परिसर तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता आम्ही इथून निघालो आहे जाण्यासाठी. तर इथं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर इकडच्या बाजूला प्रसाद होता तोही घेतला आणि त्याच्यानंतर आता आम्ही खाली जाणार आहोत. तर खालीही एक इथं मंदिर आहे, तेही मी तुम्हाला ह्या माध्यमातून दाखवत आहे. तर खूप सारे सेवेकरी इथं निस्वार्थपणे सेवा करत आहेत अनिरुद्ध बापूंची. आणि जसं तेवढी देण्याचा प्रयत्न करते. तर बरेचसे लोक म्हणजे बापू भक्त आहेत आणि खूप सारे त्यांना इथं अनुभवसुद्धा इथे आलेले आहेत. आणि त्यानंतर पहा इथं आम्ही हे घेतलं. आणि त्यानंतर तिथली जी रचना आहे मंदिराची, तर तिथं अजिबातही सिमेंट न वापरता पूर्ण चुन्याचा वापर करून अगदी थंडगार इथं वाटत आहे. खूप छान वाटत आहे. अगदी मन प्रसन्न झालं इथं आल्याच्या नंतर. तर मंदिरामध्ये जाण्याचं हेच असतं
की आपण तिथं जाऊन आपल्याला खरोखर म्हणजे काय पाहिजे असतं, तर ते आता आपल्याला या माध्यमातून मी सांगते. तर बापूंचे खूप सारे इथं बुक्स होते विकण्यासाठी वगैरे. त्यानंतर थोडंसं कुठल्याही मंदिरात गेलं की आपण तिथं थोडंसं बसायचं असतं, म्हणजे त्यांच्या समोर आपल्याला बसायचं असते. आपल्याला काही मागायचं आहे नाही, तो तर विषय लांबचाच असतो, पण आपली जी सेवा आहे ती खरंच निस्वार्थीपणे इथं आपल्याला दाखवायची आहे. तर खूप सारे लोक येत जात आहेत. त्यानंतर 12:30 वाजता आरती इथं होणार आहे आणि त्याचंही तुम्हाला मी पुढं जाऊन दाखवते. तर मला इतकी फारशी काही माहीत नव्हती, पण जेवढं होता येईल तेवढी माहिती मी तुम्हाला इथं सांगते आहे. तर अशाच पद्धतीने ह्या मंदिराचं खाली पण आहे, तर तिथंसुद्धा स्वामींचं हे केलेलं आहे. तर स्वामींचे पण बरेच असे भक्त आहेत, स्वामी भक्त आहेत आणि खूप सारी त्यांची ही आहे. तर बापूंनी अगदी म्हणजे न काही करता आपलं प्रापंचिक जीवन जगून कशा पद्धतीने इथं आपल्याला हे करता येतो हे दाखवून दिलं. त्याच बाजूने आतमधून जाण्यासाठी हा रस्ता आहे, तर खाली पाहू शकता हेही काम तुम्हाला या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर छान अशी इथं सगळ्या देवतांची फोटो लावलेले आहे. दर्शन घेत आम्ही तिकडं पुढं चाललेलो होतो आणि या माध्यमातून तुम्हाला ही सगळी काही माहिती बघायला मिळते आणि अगदी घरबसल्या जे कोणी तिथे गेले नसतील त्यांना हे दर्शन नक्कीच होते. तर 7-8 महिने झाले हे मंदिर सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे दर्शनासाठी. आणि जे काही अजून तिथलं काम पूर्वस्थिती म्हणजे जे काय आहे तेही तुम्हाला मी ते दाखवते. तर या बाजूला खाली आल्याच्यानंतर इथं स्वामींचं आहे. तर इथं थोडीशी आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. तर नक्कीच कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर प्रत्येकाची काही ना काही असते, पण निस्वार्थपणाने अगदी आपण देवाकडं काही न मागता देव आपल्याला भरभरून देतो आहे आणि दिलेलंही आहे. त्याच्यामुळे देवाची तर मी खूप खूप ऋणी आहे. संडे असल्यामुळं खूप सारे इथं तुम्हाला गर्दी बघायला मिळेल. खूप लोक इथे येत आहेत आणि पुढं मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि इतर दिवशी तर खूप साऱ्या प्रमाणात गर्दी असते. खूप सारे सेवेकरी आहेत, खूप सारे बापू भक्त आहेत, ते इथे येत असतात. आणि इथून आता आम्हाला पुढं जायचं आहे, तर पुढं मी तुम्हाला दाखवते. तर आज आध्यात्मिक जीवनामध्ये खरं तर खूप लोक उतरत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते सेवा करतात आहेत आणि खूप छान वाटतं. जे की आता ह्या महिन्यामध्ये 108 वेळा हनुमान चालीसा जप करायचा आहे किंवा म्हणायचा आहे, किंवा तर एका दिवसामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. तर खूप सारे लोक ह्याची हे करतात आहेत, सामूहिक करतात आहेत, कोण घरातून करते, ज्याला जसं शक्य होईल त्यांनी सेवा करायची आहे. तर झालं आता आम्ही इथून पुढं निघतो आणि आजचा आपला असाच हा व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे खरंच छान योग आला. खूप सारे बापू भक्त हा व्हिडिओ बघतील आणि नक्कीच त्यांना हा पाहायलाही आवडेल, ही आशा मी करते. त्यानंतर बघा इथं आम्हाला थोडीशी सेवा करण्याचा योग इथे मिळालेला आहे. तर कसं होतं माहिती का, आपण एखाद्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस आहे ना आपण पूर्णपणे तिथं आपल्याला स्वतःला समर्पित करायचा असतो. तर आणि आपण त्या अध्यात्माच्या मार्गावर खरोखर चाललेलो असतो आणि खूप सारं आपल्याला तिथून समाधान मिळत असतं. फक्त ह्या गोष्टी समाधानासाठीच खूप बरेच जण करत असतात. जे काही आपले रोजच्या प्रापंचिक जीवनातून सांसारिक जीवनातून जे काही आपल्याला त्याच्यातून थोडासा मानसिक हे मिळण्यासाठी सगळेजण हे करत आहे आणि खरोखर त्यांचं कार्य खूप महान आहे. आणि छान असं त्यांचे आपलं यूट्यूब चॅनलवर पण खूप सारे असे त्यांचे व्हिडिओ इथं आपल्याला पाहायला मिळतील. बरेचसे त्यांचे व्हिडिओ इथं आपल्याला बघण्यास मिळाल्यात. तर चला
तर अजून काही तुम्हाला माहिती तर जेवढं काही मला होतं मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुढे तुम्ही माहिती नक्कीच घ्या. अक्षय बघ छान कलर चांगला आहे ऑरेंज कलर. एवढं प्राईज मध्ये घ्यायचं का? पण छान वाटते ही याच्यातली. अक्षू 150ला मस्त आहे. 150ला 150ला. धर मला. हां हां जा. तर आहे ना बघा, हा आहे बाहेरचा परिसर आणि हा मंदिराची उजवी साईड आहे. किती छान मंदिर दिसते बघा, मस्त आकर्षक रेखीव वागते, त्याचं सुंदर काम केलेलं आहे आणि खूप मोठा परिसर आहे. या बाजूला इथं गार्डन आहे. झालं का दर्शन झालं व्यवस्थित? आता कुठं जायचं प्लॅनिंग आहे त्याच्यानंतर?
त्याच्यानंतर कुठं ठीक आहे, इच्छा असेल तर तुला बोलायचं स्वेच्छा संकल्प आपणास आवडेल जे पण असं उच्च संकल्प करून असू दे श्रद्धावनाचा अर्पण कर. ठीक आहे, आवड असेल इच्छा असेल ते बोलायची. त्यासाठी हा वाढदिवसाच्या वेळेस कितीला असते ते? दोन घेतले म्हणजे असे असतात का? हे बघितलं मी 2 घ्यायचे का हे? ते मी का केंद्रात घरी न्यायचे? विकण्यासाठी घेतले, तिकडं केंद्रात लावण्यासाठी.